ती कोण आहे लाल छत्रीतली मँगो डॉली कोण आहे कोण आहे हिरोईन कोण हे फ्री आहे त्याच्यावर. ए टोचक्या, हा मी मदर आहे हिची. मदर नाही, मदर बोर्ड आहे सर ते. का काय बोलला रे तू? नाही नाही मी काय बोलला? नाही, तुमची खूप मदत झाली म्हटलं पूर्ण शूटिंग मध्ये. हा, मग आई तुला- आहे त्यांच्या मम्मी. तुला काय माहित किती खस्ता खाल्ल्यात मी हिच्यासाठी. इतक्या खस्ता खाल्ल्या, त्यांच्या खस्ता खाण्यामध्ये आमचं बजेट खस्ता झालं सर. अरे लय मेहनत घेतली मी हिच्या माग. बरोबर. काळी होती, म्हंटल हिला गोरी करायची. हा गोरा होण्याची क्रीम खायची रोज पावा बरोबर. म्हणून अशा ह्या छान जन्माला आलं. सई तुमचं स्वागत. थँक्यू. सई मला विचारायचं आहे की तुमचा कसा होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल. बसून बोला ना तुम्ही. या, तुम्ही उभे का नाही सर, सर सवय नाही ना एवढं आम्हाला, म्हणून म्हणजे खेड्यापाड्यातले लोक- बसा बसा बसा. वेगळंच वाटतंय. या सो बेसिकली मम्मी मम्मी पाय खाली पाय 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 खाली घ्या, बाकी सगळं वर ठेवा. हा ठीक आहे, बोला 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 हा. बोला. तर बेसिकली वा वा यमी. यम्मी यम्मी काय आहे? यम्मी काय यम्मी? यमी आत्ताची पळून आणली मिसळी मी. मम्मी नाव जस्ट शटअप. ऍक्च्युली आपण फनी कार्यक्रमात आहोत, तर मला फनीच किस्सा सांगायचा. क्या बात, किस्से आम्हाला आवडतात. सांगा एखादा छान. तर असं झालं की पहिला दिवस फर्स्ट डे ऑफ शूटिंग. पहिला दिवस. तर आम्ही सगळे एका टेबलवरती होतो. सगळे हा म्हणजे डायरेक्टर अँड एव्हरीबडी, कास्ट अँड क्रू. त्यामुळे आवाज आवाज ओ गॉड ऐका ऐका, नाही नाही ही रिॲक्शन नंतर द्या, किस्सा झाल्यावर द्या ना ही रिॲक्शन. ऍक्च्युली इतका कॉमेडी आहे ना हा किस्सा. काय कॉमेडी किस्सा सांगा. म्हणजे तेच की आम्ही सगळे एका टेबलवर गॉड. हा ऐका एक मिनिट सर, एक मिनिट. ऐका ऐका धामणकर, यात कॉमेडी काय तेवढी सांगितली तर हीच बरं. कॉमेडी आहे की आम्ही सगळे, मी डायरेक्टर बरोबर एका टेबलवर होते. वा कळला किस्सा, छान. थँक्यू सो मच. Seriously. पुढे आपण जाऊया. मी आता पिक्चर बघितला यांचा, शूटिंगला तिकडेच होती ना मी. कळलं, बसा तुम्ही. डायलॉग बोलून दाखवू का? मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली बसा खाली. हूँ. तुम्ही खाली बसा. माय गॉड. जायचं नाही. बसा बस. चुकायचं काय म्हणला तो? चुकायचं काय? हे बघा, ऍक्ट खराब झाला तर लोकच ते करतील. चला पुढे चला. शांत बस. हा ओ खुर्से घ्या. हा हिरो बिरो सांगा कोण कोण, लवकर आवरा त्यांचं हिरो सर प्रमोशन. नाग आहे सर, नाग. हा नाग हिरो याच्यामध्ये. नाग हिरो आहे. हा हा बोलवा मग त्याला, काय नाव आहे त्याचं? नाग म्हणजे ऍक्च्युली खरं सांगतो तुम्हाला सर, ओरिजिनल नाग. ओरिजिनल नाही, ओरिजिनल म्हणजे आम्ही ओरिजिनलच घेणार होतो मी सर पहिल्यांदा. हा. म्हणजे मी 3 दिवस ओरिजिनल नागाबरोबर शूटिंग केलं सर. हा मग आम्हाला कळलं की त्याचा डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. हा म्हणजे आपण कसं, आपण एवढी चांगली फिल्म बनव, ते बाहेर जाणार, मग ऋषिकेश जोशी आनंद निगड सारखे बघणार आणि ते नागाच्या पण चुका काढणार. है ना? त्यांचं काय, ते कोणाच्या पण चुका काढू शकतात सर. हा. ते म्हणणार या नागाने फुस, म्हटलं फुस म्हणायला पाहिजे. आणि नागाला कसं सांगणार आपण का फुर असो का दीर्घ, कसं सांगणार त्याला? हा? नाही, त्यानं आपल्याला दीर्घ 2 सेकंदाला रसो मिनिटात गायब ना आपण. मी आयडिया गेली, माणसालाच नाग बनवले सर. अच्छा अच्छा. हा हा बोलू का त्याला सर? बोलवा बोलवा बोलवा. हा काय नाग आहे हा? जबरदस्त सर कॅरेक्टर. म्हणजे हे वा, मस्त, असं क्या फुल बात. सर, फुल सर असं आहे. ठीक आहे, कळलं मला. पण हे ह्या वेशात का आलेत? अभ्यास सर, अभ्यास. ऍग्रीमेंट मध्ये असं लिहिलेलं आहे मी, काय अग्रीमेंट आहे? जोपर्यंत पिक्चर रिलीज होत नाही तोपर्यंत ह्याच ड्रेस मध्ये तुम्हाला फिरावं लागणार.
अच्छा, म्हणजे- सगळीकडे लग्न करण्यात मौती बिवती ह्या तसंच सर तो 2-3 दिवस साधारण रिलीज होईपर्यंत पिक्चर. हा पिक्चर रिलीज होईपर्यंत म्हणजे असं नाही सर पण 4 वर्ष झाला पूर्ण होऊन हा सिनेमा. हा. मी असाच फिरतोय सर 4 वर्ष झाली. आता करा सर रिलीज. जाम त्रास व्हायला लागला याच्यात. पिक्चर तरी रिलीज करा ना, त्याला तरी रिलीज करा. नाही तेच म्हटलं सर म्हणजे पिक्चर तर रिलीज हो न हो पण त्याला रिलीज करायचं सर मला मग वा, त्या- वा. हा, हा. नागराज छान वाटलं तुम्हाला. नमस्कार सर. बसू शकता का तुम्ही Yes, विटोळा yes. घालून? हो सर का नाही सर एवढं फक्त जरा वाटोळ करावं लागतंय. बसा बस ए! नीट करा ते तुमचं ते मागचं सॉरी antenna. सर सॉरी. हा Sorry. बर तुम्ही आलेला आहात काय काय अभ्यास केलात तुम्ही या सिनेमाचा मला सर जाणून घ्यायचं. जबरदस्त जबरदस्त अभ्यास. माझ्या कॅरेक्टरसाठी मी स्वतः सापांमध्ये जाऊन राहिलो सर. क्या बात है. मग ते मला चावले सर. 4-5 वेळा ऍडमिट झालो सर मी. जिद्द नाही सोडली. तुम्ही नाही सापांनी. ते हॉस्पिटल पर्यंत माझ्या सोबत आले माझ्या मागे मागे आले सर. हा. आणि हॉस्पिटलमध्ये येऊन मला त्यांनी धमकी दिली सर माझ्या समोर. काय मला म्हणाले फुस्स फुस्सच परत फुस्स असं बापरे. मला मग तुम्ही काय बोलला की नाही? बोललो ना सर आपण कशाला घाबरतोय. मी म्हणलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मग मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. तेवढाच एकान काढला फना. मी म्हणलं आच्या आयला आता सॉरीच म्हणा. खतरनाक वर्किंग. मी स्वतः असं वर्किंग करत होतो भूमिकेचा अभ्यास करत हा, सर, होतो. हा. मी सर असं झाडावरती बसून असं करत होतो. हा तेवढात माझ्या समोर एक साप आला सर. एक आणि मग तो मला काय केलं? नाही अरे असं करून गेला. तर सर मला असं सांगायचंय तुम्हाला की हा सिनेमा लोकांनी का बघावा. हा का हे मला बाबा? स्पेशल कारण सांगायचं लोकांना की आपण एवढ्या धकाधकीच्या जीवनात असतो. एवढा आपण ट्रेनचा प्रवास करतो गाड्यानं इथं तिथं जातो. एवढं टेन्शन भरलेलं आहे सर. तर दुःखावरती हळूवार मारलेली फुंकर म्हणजेच घटसर्प अनाकोंडा. वा वा वा. दिग्दर्शक का बघावा सिनेमा? हा चित्रपट हा बघण्यासारखाच आहे चित्रपटामध्ये कारण आपण बघत असतो की आज धकाधकीच्या जीवनामध्ये हा, का बघावं लोकांना असं? अरे ऐका ना सर सर. बेसिकली आपण समाजामध्ये बघतोय की खूप परिस्थिती विचित्र आहे आणि सगळीकडे आपण बघितलं तर लोक टेन्शन मध्ये आहेत. करेक्ट बेसिकली एखादा सीन दाखवा ना पिक्चरचा. एक माझं ते इमोशनल वाला घेऊन टाक नाही 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 पटकन म्हणजे एक सॉरी तुमचा वाजला. एक मिनिट ठीक आहे. हा बोला हा प्रोग्राम मध्ये आहे ना मी. मग आता काय करता तुम्ही? आतापर्यंत कुठे गेले तुम्ही? हा कोण? निर्माते आहे. आता नाही कोणाला नाही, entry. थांब- बास आता, बास. त्यांचा पैसा लागलाय सर. एक मिनिट 2 मिनिटं सर बोलून घ्या. अहो, त्यांना कसं बोलवायचं? नाही नुसतं निर्माते नाही त्यांनी काम पण केलंय सर पिक्चर मध्ये कसलं? गारुड्याचं. बोलवा लवकर मग. या 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 पटकन या पटकन या. मी मराठी झी मराठी